याचं मर्द याचं पुरुष म्हणून नुसतं बायकोवर अधिकार गाजवणं नाही तर त्या बायकोचा त्रास दूर करणं पण याला मर्दांगी म्हणतात. नवरा आणि बायकोचा संबंध कसा पाहिजे हो? कसा पाहिजे? चांगला पाहिजे ना. जशी आहे तशी भाग्याने भेटली ना ऍक्सेप्ट करा. जसा आहे ना तो तसा ऍक्सेप्ट करा. समजून घ्या त्या सिच्युएशनला. बोला, रडा, माफी मागा. घरात काही प्रॉब्लेम आल्यावर ना ते तिचे आई बाबाकडून पैसे घेते ड्रेस घ्यायला. तू कशाला एका ठाळ्या नुसतं मर्द म्हणायला. जे जे झालंय ना प्रेम पण व्यक्त करा. राग व्यक्त करतात ना कधी कधी आल्यावर गिल्ट पण फील होतं ना, मग प्रेम पण व्यक्त केलं पाहिजे. परिवाराची काळजी घ्या. परिवाराची पालकाची भूमिका आहे ना. पालकाने त्यांचं जीवन जगले का नाही जेवले. सगळ्यात महत्वाचं आपण पालकाची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे. म्हातारपणी त्यांचा मुलगा ते आपल्या मुलासारखे आहेत. त्यांनी आपल्याला मुलासारखं सांभाळलं. म्हातारपणी त्यांची बुद्धी त्यांचं शरीर लहान बाळासारखं होतं. ते सांभाळणं म्हणजे पुत्रधर्माचं पालन करणं. येते का लक्षात? कर्तव्य. त्यांच्या शरीराची काळजी घ्या. पैसे कमवा त्यासाठी आणि स्ट्रेट फॉरवर्डने जीवन जगा. जर तुमची पत्नी तुम्हाला डोक्यात काही भरवत असेल तर तिला अध्यात्माच्या नॉलेजची कमी आहे. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांच्यापासून दूर जातात. ते कष्टात काबाड कष्टात काय करणार? प्राण्यासारखं जगू राहिलात. कर्तव्य आपले पार पाडले पाहिजे. आपल्या आईबापाची सेवा केली पाहिजे. दुसरा पाठ आईबापाचं पण कर्तव्य आहे ना. कधी कधी आईबाप जुन्या रूढी परंपराला फॉलो करतात. आपली पत्नी आली, आपली मुलं आली, आपण आलो तर त्यांच्याच विचाराने तुम्ही जीवन जगायला लागले. तुमची बायको नाराज, तुम्ही नाराज, तुम्ही मनासारखं करू शकत नाही. मग मनात हा विचार येईन की कसं असं किती दिवस जगू. तुम्ही अक्षरशः मरणाची वाट बघा त्यांची. समजताय ना? त्यांनी त्यांची जिंदगी त्यांच्या विचाराने घातली का नाही घातली? घातली ना. जर आता त्यांच्या विचाराने घरात फार डिस्टर्बन्स येत असतं तर डिसिजन घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? त्यांना सांगा इंटरफेअर करू नका, मस्त राहा, आम्ही सेवा करूया. पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहा, आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहतो, मी पैसा प्रोव्हाइड करतो, मी तुमची सेवा करतो. तुम्ही जगलात तसं मला जगून द्या. माझी पत्नी तिचं घर सोडून आली आहे, तिची जबाबदारी माझ्यावर आहे. तिला जर तुम्ही त्रास दिला तर त्याचं पाप मला भोगावं लागन. याचं मर्द याचं पुरुष म्हणून नुसतं बायकोवर अधिकार गाजवणं नाही तर त्या बायकोचा त्रास दूर करणं पण याला मर्दांगी म्हणतात. आणि जे आईबाप इंटरफेअर करत असतील, तुमची जिंदगी जगलात ना तुम्ही, आता पोरांना जगू दे ना त्यांची जिंदगी. तुम्ही कोण त्यांचं भविष्य लिखणार आहे? जेव्हा वेळ होती पाया बांधायची तेवढा बांधली ना. आता तिथं जर काशी केली असेल तर आता कसं मोठं झाड झालं ना ते. आता नको, आता तू पांडुरंग विठ्ठल 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 करीत बस. त्याच्या भविष्यात जे असेल ते भोगन. त्यानंतर दुसरा पाठ आहे नवरा आणि बायकोचा संबंध कसा पाहिजे हो? कसा पाहिजे? चांगला पाहिजे ना. जशी आहे तशी भाग्याने भेटली ना ऍक्सेप्ट करा. जसा आहे ना तो तसा ऍक्सेप्ट करा. समजून घ्या त्या सिच्युएशनला. बोला, रडा, माफी मागा. कधी तिच्या मनासारखं, कधी तुमच्या मनासारखं, कधी ती चुकन, कधी तुम्ही चुकतान. त्याचं कर्म वेगळे, तुझं कर्म वेगळे. याला तर म्हणतात ना बॅलन्स लाईफ. हाना माऱ्या करून, भांडणं करून, शब्द बोलून, इन्फॉर्मेशन रॉंग असेल तर तोंडातून शब्द कसे येतील बाहेर? घाणेरडे येतील ना. जर माझ्या सगळ्यात जवळचं, माझ्या शरीरानंतर, माझ्या मनानंतर सगळ्यात जवळचं जर मला कोणी असेल माझ्या आईबापानंतर तर माझी पत्नी आहे. किती लोकांना वाटतं? आणि पत्नीच्या नवतीचा नवरा आहे. येस ऑर नो? तुम्ही दोघांनी एकमेकाला सुख दिलं पाहिजे. एकमेकाने सुख घ्या, समजून घ्या. नाही तर तिसऱ्या माणसाला इन्व्हॉल्व करा, समजून सांगा, ॲक्सेप्ट करा आणि मिळून गुन्ह्या गोविंदाने राहण्याचा प्रयत्न करा. सहन करा. कैकेने सहन केलं, केलं का नाही केलं? सीता मातेने सहन केलं, केलं का नाही केलं? का? चुकीच्या ठिकाणी चुकीच्या विचाराला फॉलो करतात. नका करू फॉलो. एकमेकावर विश्वास ठेवा. अविश्वास दाखवू नका. डाऊट घेऊ नका. कधी कधी इंद्रिय पळतील, चुका होतील, ॲक्सेप्ट येतील. माणसं माफ केल्यामुळं प्रेमाने बदलतात. समजतंय का तुम्हाला? घाबरून बिबरून लोक बदलत नसतात. जेव्हा मौका भेटल तेव्हा ते ऑपोजिटला कॅच करणार. येस ऑर नो? मुळातून लोकांना बदलवलं पाहिजे. पती आणि पत्नीनी आहे ना चांगल्या लेवलला एकमेकाला समजून घ्या. आणि आपलं कर्तव्य आहे का नाही आपल्या मुलांचं काळजी घेणं? आहे का नाही? हे शिक्षण तुमच्या मुलाला घडवणार आहे. तसं आताचे स्कूल कॉलेजेस फक्त बिझनेस झालाय की नाही झालाय? आपल्या मुलावर चांगले संस्कार करा. त्याला मॉर्निंग रुटीन द्या. एवढ्याला उठायचंय, हे करायचंय, पूजा करायची आहे. ऑर्डर द्या त्याला. घरातलं प्लंबिंगचं काम सांगा, मिक्सरचं काम सांगा. सांगा स्क्रू टाईट कर, चैन सायकलची चैन आहे तू बसव, ऑइल टाक, पुसव तिला. त्यांना कामं करायला लावा घरात. त्यांना इंजिनिअरिंग शिकवा, त्यांना इलेक्ट्रिशियन शिकवा, त्यांना घरातलं सायन्स शिकवा. आपण केलंय का नाही? कोणी कोणी काढले? गाडीचे टायरचे पंचर काढलेत, खिळे टाईट केले, तारा वागवल्या. म्हणून आपण इथे येत रे लाजन्नो. आपले पोरगे तर फुलासारखे करू राहिला तुम्ही लोक. कामं दे त्यांना. स्ट्रॉंग करा त्या लोक पोरांना. घरचे कामं करायला लावा त्यांना. फुल डिसिप्लिन मध्ये आणा त्यांना. वेळ निघून गेल्यानंतर आहे ना ते बाहेर मार्केटमध्ये जाऊन पडतील.
पण जर आज आपले लीडरचे पोरं मार्केटमध्ये खंबीरपणे अपयशाचा सामना करू शकले पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? समाजात एक मोठा मेसेज पास करू शकले पाहिजे, असे पोरं आपल्याला तयार करायचे. ट्युशन आणि शाळा हे बेसिक देणार आहेत राजांनो त्यांना, पण आपल्या घरात आपण त्यांना डिसिप्लिन देऊ, त्यांना कॉन्फिडन्स देऊ, त्यांना मोटिवेशन देऊ, त्यांचा सबकॉन्शियस ट्रेन करूया, त्यांची तारीफ करूया. टोमणे नाही मारायचे, चुका बिका चाष्टा मस्करीत त्यांना हार्ड करू नका, त्यांची कार्यक्रम करून टाकतात. खरे मुलं जर तयार करायचे असतील ना पोरांनो, आपले बिझनेसमॅनचे मुलं आपल्या घरातून तयार होणार इथून पुढल्या काळात. कलियुग लई डेंजर आहे. किती लोक तयार आहे राईट पॅरेंटिंग करायला? कितने लोग तयार आहे अपने बच्चे को अच्छी दिशा देने के लिए? त्यांचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या हातात आहे. एमटी पेपर आहेत, कशी ड्रॉइंग करायची आहे ना ते तुम्ही ठरवा. चेक करा तुमच्या माइंडवर, त्या पोराच्या माइंडवर कशी ड्रॉइंग होऊ राहिली. स्कूलच्या हातात दिलं, क्लासच्या हातात दिलं, मित्रासंग मोबाईल हातात दिले, त्याच्यावर ही दुनिया. कालच सांगितलं ना, प्रोडक्ट आपलं पण कंटेंट दुसऱ्याची. हा जमल का असं? बायको माझी पण साडी तिचा मित्र घेऊन राहिलाय. घरात काय प्रॉब्लेम आल्यावर आहे ना ती तिचे आई बाबाकडून पैसे घेते ड्रेस घ्यायला, तू कशाला एका ठाळ्या नुसतं मर्द म्हणायला. असं माझे सिनियर मला म्हणले होते. दुसरा पाठ काय आहे? तुमचे प्रेम जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा. केलं पाहिजे. मेडिटेशन मध्ये काल शेअर करत होते, पोराला सांगा बेटा आय लव्ह यू, फार सुंदर आहे, फार गोड आहे, मला तुझी फार काळजी आहे, मी तुला मारलं होतं ना, माफ करा मला, सॉरी म्हणा पोरांना. पण त्याला प्रेम वाटन, प्राऊड वाटन त्याला. ते तुमची येऊन पप्पी घेईन. त्या पत्नीची तारीफ करा, जेवण फार छान केलं, तू फार सुंदर दिसते, खरंच मला प्यारी वाटते तू, पण माझ्याकडून कधी कधी लई त्रास झाला तुला आहे ना, होतं कधी कधी, प्लीज मला समजून घे. पण मला लई गिल्ट वाटतं, मला लई पस्ताव येतो, तुला मी दुःख देऊन राहिलोय, तुला माझ्या कर्तव्य मी पूर्ण करून राहिलोय ना, नाही करत ना, त्याच्यामुळे मला फार हृदयात त्रास होतो. किती भारी वाटन तिला. ती म्हणून बास काहीच नको, नको ते सोनं बिनं सर, अशी राहते मी, नको ती फाटकी साडी घालते, बस तुमच्या बोलण्याची भुकेली होती मी, बस काही नको मला. काय वाटतं तुम्हाला? बोला त्या पत्नीला, नवऱ्याला बोला, वा सुंदर नवरा दिलाय, थँक्यू भगवंता, मी प्रार्थना करत होते, मी पूजा करत होते, मी उपवास करत होते म्हणून तुमच्यासारखे हजबंड भेटले. काल त्याने लय फटकेलं होतं तरी पण आज बोला, नाही तर 10 दिवस त्या विचाराचं पार सबकॉन्शियस माइंडमध्ये झाड बनून जाईल. बोला त्याला. वाटलं तर कधी कपाळावर हात फिरा, हा कधी कधी त्याला म्हणा खाली वाका आणि त्याच्या कपाळाचं चुंबन घ्या, पोरं नसताना समजा त्याला. ग्रेट 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 ग्रेट, किती कष्ट करताय, किती काबाड कष्ट करताय माझ्यासाठी. माझ्या आईबापाची काळजी, माझ्या आईवडिलाला किती केली पण नाही मदत तुमच्या आईवडिलाला, तरी पण म्हणा माझ्या आईवडिलाला तुम्ही किती मदत केली, मग पुढच्या वेळेस होऊन मदत करू शकतो तू. प्यारे आहेत, किती सुंदर आहेत, मुलांची माझी किती काबाड कष्ट करताय. देवाला रोज प्रार्थना करते मला तुमच्यासारखेच हजबंड पाहिजे. तो माणूस आहे ना बाहेर जाऊन आहे ना दुसऱ्या दिवशी 2 लाख पिवी काढू शकतो, आणि घरी येताना ना तो असं नाही येणार, ए सोरूले कुठे तू. आई बाप, रात्री मी असंच एक दिवस घरी गेलो, वेळ झालता, फोन आलता मला. 2-2:30 वाजता वडील झोपले होते बाहेर, बंगल्याच्या बाहेर खॉटवर झोपले होते. बसून मी त्यांचे पाय दाबत होतो. शेड्यूल बिझी असतं, वेळ देऊ नाही शकलो, त्याग केला. हॉस्पिटलमध्ये त्या ICU मध्ये आणि मी इकडे ट्रेनिंगला, बायको डिलिव्हरीला आणि मी इकडे ट्रेनिंगला. माहिती आहे तुम्हाला या गोष्टी, लई मोठे मोठे त्याग केलेत. आईचे ऑपरेशन मी इकडे ट्रेनिंगला, कोणाचं लग्न आहे तरी मी इकडे प्रोग्रामला, कोणाची डेथ झाली तरी मी नाही आहे तिथं. लई सामान्य, लई ह्या शरीराच्या नाते जेवढे होतेत ना, जिथं माझ्या ड्युटी होत्या त्या ड्युटी मी पूर्ण नाही करू शकलो. कारण का, मला फार मोठी ड्युटी निभवायची होती. त्या आई वडिलाचे पाय दाबवत होतो. वडील हळूच उठले, त्या रात्री माझ्या संग वडिला संग बोललो, म्हणलं तात्या काय करू मी तुमच्यासाठी, तुम्हाला कशात सुख आहे, काय इच्छा बाकी राहिली आहे. मला कडकडून मिठी मारली आणि म्हणले भाऊ काहीच इच्छा नाही राहिली, बस आता एकच इच्छा आहे की कुठंतरी मन भगवंतावर केंद्रित व्हायचं. जेव्हा मी तुझे व्हिडिओ वगैरे लोकांकडून तुझी तारीफ ऐकतो ना, तेव्हा मला लय प्राऊड वाटतो. पण मला असं वाटतं की यार मी जो मुलगा जन्माला घातलाय त्या लेवलला आहे, पण मला माझी इंद्रिय कंट्रोल करण्यासाठी म्हणलं दादा तुम्हालाच लढावं लागणार आहे. मी तुमची फक्त शरीराची काळजी घेऊ शकतो, तुमची इंद्रियासंग तुम्हालाच लढावा लागल. याचं माझं कर्तव्य. घर दिली, गाडी दिली, स्पिरिच्युअल पुस्तकं लावून दिले, वायफाय TV कनेक्टिव्हिटी करून गेली, माळ दिल्या. पण जर त्यांचं मन ह्या भौतिक जगात रमत असेल तर याचा पुत्र म्हणून मी काही करू शकत. मी फक्त त्यांचं नाशवंत शरीराची काळजी घेऊ. हा रात्री 2:30 वाजता झालेला संवाद आहे.
माझ्या आईला बोलतो म्हणलं, आई तुला काय पाहिजे, काय कमी आहे, काय काय करायचंय, ही हिंमत कधी येईल माहिती आहे तुमच्यात? आणि जर स्वप्न जागे होत नसतील ना, आता उद्या जाऊन घरी विचारा, त्यांना विचारा काय पाहिजे. अचानक एकजीट होऊन जातील, अचानक जग सोडून जातील. लय बोलायचं असेल, लय प्रेम व्यक्त करायचं असेल, आतापर्यंत लय रागाने, लय त्रास, लय शब्द वाईट उच्चारले असतील, जर शरीर सुटलं ना, पुन्हा कधी गाठीभोटी होणार नाही. लाख करोडो जन्मापर्यंतचं पाप भोगावं लागेल. बरोबर, जे जे झालंय ना, प्रेम पण व्यक्त करा. राग व्यक्त करतात ना कधी कधी आल्यावर, गिल्ट पण फील होतं ना, मग प्रेम पण व्यक्त केलं पाहिजे. करताल? होईल पॉसिबल?